ज्यावेळेस तुम्ही फ्रंट व्ह्यू बघणार आहात त्यावेळेस तुम्हाला जे काही दिसतं ते तुम्ही इझिली काढू शकता, पण जेव्हा तुम्हाला टॉप व्ह्यू काढायचं असेल त्यावेळेस काय करायचं, ऑब्जेक्टला सरळ करायचा, मेक इट स्ट्रेट, देन ऑब्झर्व फ्रॉम द टॉप व्ह्यू. मग टॉप व्ह्यूला बघितल्यानंतर मग जी सेमी सर्क्युलर प्लेट दिसते तुम्हाला ह्या ऑब्जेक्टमध्ये, ती कशी येणार आहे, हॉरिझॉन्टली येणार आहे इन्स्टेड ऑफ व्हर्टिकल. आर यू क्लिअर विथ दिस? येस सर. ओके. मुलीमध्ये, गर्ल साइड, नो रिस्पॉन्स. Have you understood what I said? Yes, sir. Okay. Now we will complete the top view. आता टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला टोटल 3 प्लेन दिसतात, बरोबर. जे स्लॅन्ट प्लेन, असे 2 स्लॅन्टचे प्लेन आहेत साइडचे, आणि बरोबर इथलं वरचं एक असणार आहे. असे टोटल 3 प्लेन दिसतील, बरोबर आहे का? असं दिलेलं आहे बघा. सो दिस इज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 2 स्लॅन्ट प्लेन आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन, असे टोटल 3 प्लेन तुम्हाला दिसतील. So you can draw it here. So dimensions are known, 20 20 20. बरोबर आहे का? 20 आहे ना ते? येस सर. Okay. Now here you are going to get a circle. So at 50 mm you can have the one axis. या बेस पासून 50 mm मार्क करायचं. You can show axis line. Okay. Then you can show center axis. Okay. So put the compass point at the center and draw a semicircle. This is the semicircle. Okay. In this, what is the radius of this is 25. So accordingly we have drawn the semicircle. Now what is the inner circle diameter? 15 mm. That is 7.5 radius. 7.5 radius compass मध्ये घेऊन आतमध्ये सर्कल कंप्लीट करू शकता. Okay. So this is the top view. This is the top view. Any doubt for the top view? Top view करायला काय अडचण नाही का कुणाला? Any No, confusion in the top view? No. Okay. Now we'll move to the side view. मग आता फ्रंट व्ह्यूची पोझिशन घ्या साइड व्ह्यू मध्ये. So I think this circle will come inside ना, आतमध्ये येणार आहे त्याचा. कारण हे 20 आहे. 20 आहे का 20 पेक्षा जास्त आहे? 20 आहे ना? हे मधल्या प्लेटचं अंतर किती आहे? 20 आहे का? 20 आहे सर. हा, मग ते सर्कलचे प्रोजेक्शन आतमध्ये येतील माझ्यामध्ये ना. येस सर. So projections of the circles will come inside.
थोडस समजून घ्या आता. सर्कल छोटं काढा वाटलेस बेटर वे. Now take projections of the circle. So projections must be straight. Okay, all the points are projected in the side view. Now side view is the matching of front view and top view. Front view and top view चे matching view म्हणजे कुठला side view असणार आहे. ओके, तर साइड व्ह्यू काढत असताना आपल्याला काय काय दिसणार, एक प्लेट दिसणार आहे बरोबर आहे का. 20/95 ची प्लेट दिसते तुम्हाला. 20/50 ची प्लेट ना. One rectangle plate is observed or rectangular plane is visible. Dimension is 50/20. So make it dark. Then move towards right, upward. Then close this. Then move upward by how much distance? 40 mm. From both sides, 40 mm, 40 mm. Okay. Then so 20 mm distance मध्ये प्लेटचं ठेवायचं. This is 20 mm. You can mark 20 mm here. Then draw inclined lines. इथं काही मोजत बसायची गरज नाही. Draw inclined lines. So this is the side view. I think side view part is completed. काय राहतंय का साइड व्ह्यू मध्ये विजिबल मधलं? हॅलो. नो सर. ओके, आता बघूया इनविजिबल काय काय आहे यामध्ये. आता हा जो सर्कल आहे, हा सर्कल तुम्हाला टॉप व्ह्यू ने क्लिअरली विजिबल दिसतो, पण साइड व्ह्यू मधून बघितल्यानंतर फ्रंट व्ह्यू बघितल्यानंतर दिसतो का तुम्हाला? नो. नो. सो टेक इट्स प्रोजेक्शन्स. मग हा जो सर्कल आहे किंवा सर्क्युलर होल आहे फक्त 20 mm च्या प्लेट मध्ये असणार आहे बरोबर आहे का. त्यामुळे 20 mm च्या प्लेट मध्ये त्याचे प्रोजेक्शन घेऊन जायचे पहिला सुरुवातीला. टेक इट्स प्रोजेक्शन्स इन द 20 mm plate in the front view as well as side view. ओके, साइड व्ह्यू मध्ये तुम्ही ऑलरेडी घेतलेले आहेत, फक्त फ्रंट व्ह्यू मध्ये घ्यायचे होते. नाउ हियर यू कॅन शो डॉटेड लाइन्स. Okay, then in the side view also, where is the circular hole? Here you can show dotted lines. Over. All the invisible portion part is over now. Any doubt? कोणाला काही शंका आहे याच्यामध्ये? बोलत चला. नो सर. Okay, start. Those who are not completed, please take down this fast. At least take screenshot so that next problem can be taken.
Okay, shall I give next problem? Yes, sir. Okay. Just wait. Whether my screen is visible? Yes, sir. Yes, sir. Okay. Such a big list we have to complete it through practice. So I will set some of the simple example to begin with. I think this is simple. You can also try this. Okay, the page is visible. सर थोडं वरती घ्या सर. हा, विजिबल. You can take screenshot now. Now
Now you can take screenshot. सर थोडं खाली हॅलो सर हा, सर थोडं खाली कसं वरचं हे दिसत नाही सर नंबर हा now now is it visible? यस सर बघा आता. हा यस सर दिसत हम्म. सगळे डायमेन्शन्स तुम्हाला दिसतात का क्लिअरली? Yes, sir. Okay, take screenshot. So now take question on for this. Draw the following views. Draw the following views of an object. Draw the following views of an object. First point, front view. Second point, top view. And third point, left hand side view. Third point is left hand side view. Okay. And have you taken the screenshot of this problem or not? यस सर टेकन ओके. आता बघा थोडक्यात मी थोडंसं ब्रीफ करतो आणि नंतर तुम्ही यू कॅन ट्राय ॲट होम. याच्यामध्ये हा जो सर्क्युलर पोर्शन दिसतोय तुम्हाला, हा सर्क्युलर वरचा टॉपचा सर्क्युलर कर्सर लक्ष द्या. याची जी हाईट आहे ते 25 mm आहे आणि जे रेडियस आहे ते आउटर सर्कलची 25 mm आहे आणि आतल्या सर्कलची किती आहे 15 mm आहे. ओके. सो व्हॉट एव्हर द गॅप इज देअर, हा जो गॅप दिसतोय हा 10 mm म्हणजे टॉप व्ह्यू तुम्हाला गॅप दिसणार 10 mm चा. आता पण इथं जो सेंटर आहे हा सेंटर दोघांचा सेम आहे बघा. समटाइम यू विल कमिट द मिस्टेक हिअर. सेंटर फॉर दिस सर्कल and outside circle is same. Okay, so whatever the inner circle center is 1, outer circle center is same. Okay, तर एका सेंटर पकडून तुम्हाला 2 सर्कल्स काढायचे आहेत या ठिकाणी. बाकीचं मग हा जो सर्क्युलर पोर्शन आहे हा थ्रू आउट आहे, लक्षात घ्या. हा जो सेमी सर्कल कट केलेला आहे, कर्सर लक्ष द्या, हे सेमी सर्क्युलर कटिंग केले ते ही जी 25 mm ची प्लेट आहे त्याच्यामध्ये हा सर्क्युलर कट मारलेला आहे. नंतर ही पाठी आहे 25 चं प्लेन थ्रू आउट आहे, लक्षात ठेवा. 25 हाईटचं प्लेन हे थ्रू आउट आहे. ओके, त्याचं पहिला फाइंड आउट मॅक्सिमम लेंथ, हाईट अँड विड्थ ऑफ ऑब्जेक्ट अँड यू कॅन ड्रॉ द व्ह्यूज, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड साइड व्ह्यू. तर हा एक्झाम मध्ये प्रॉब्लेम विचारला, लक्षात ठेवा, फॉर 14 मार्क्स. दिस इज एक्झाम प्रॉब्लेम. आपण असं एक्झाम्पल कव्हर केलं बघा, रिब आहे त्याच्यामध्ये, सर्कल आहे, आता सर्कलचं कव्हर केलं, आता रिबचं पण कव्हर केलेलं आहे. ओके, तर त्याच्या रेफरन्सनं तुम्हाला ही एक्झाम्पल यू कॅन ट्राय इट. ओके, सो टुमॉरो विल सॉल्व दिस ड्युरिंग आवर लेक्चर. ठीक आहे, तुम्ही तुमच्या साईडनं प्रयत्न करा. वन्स यू कम्प्लीट यू शेअर ऑन माय व्हॉट्सअप, आय विल चेक. ज्यांना शक्य आहे ड्रॉ करणं त्यांनी ड्रॉ करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. टुमॉरो आय विल सॉल्व इन द क्लास. ठीक आहे. Yes. Okay, so now time is over. Give the attendance. Roll number 1, Yes, sir. 2, Yes, sir. 3, Yes, sir. 4, Yes, sir. 5, Present, sir. 6, Present, sir. 7, Yes, sir. 8, Present, sir. 9, Yes, sir. 10. Roll number 10, 11, 12, Present, sir. 13. Roll number 13, 14, यस सर 15, सर 16, यस सर 17, Yes, sir. 18, प्रेझेंट सर 19, 20, प्रेझेंट 21, यस सर 22,
22, 23, Yes, sir. 24, 24, 25, Present, sir. 26, Yes, sir. 27, Yes, sir. 28, Yes, sir. 29, 29, 30, roll number 30, 31, 32, Present, sir. 33, Yes, sir. 34, 34, 35, 36, Yes, sir. 37, 37, 38, 38, 30, Present, sir. 39, Present, sir. 40, Present, sir. 41, Present, sir. 42, 42, Yes, sir. 43, Present, sir. 44, 44, 45, Yes, sir. 46, 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Yes, sir. 49, Present. 50, Yes, sir. 51, Present, sir. 52, Present, sir. 53, Yes, sir. 54, Yes, sir. 55, 55, 56, Yes, sir. 57, Yes, sir. 58, Present, sir. 58, Present, sir. 59, 59, 60, 61, Present, sir. 62, Present, sir. 63, Yes, sir. 64, Present, sir. 65, Yes, sir. 66. Yes, sir. मी वन्स अगेन absent number रीड करतो. रोल नंबर 10, 11, 13, 19. हा रोल नंबर किती रोल नंबर आहे? रोल नंबर किती आहे? हॅलो 11. 11. ओके. रोल नंबर 13, 19, 24, 29. Present, sir. किती रोल नंबर? 24. 21. 29, 30, 31, 34, 35, 37, 44, 55, 59, and 60. These are absent students. 60 present, sir. Okay, 60 present, noted. 10 present, sir. Okay, 10 present. ठीक है. Shall we close the meeting now? Yes, sir. Thank you very much. प्रॅक्टिस करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी आपण उद्या करूयात. पण ज्यांना जमतंय त्यांनी they can practice today only.